की जय जिजाऊ जय शिवराय शरद पवार जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद शरद पवार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। देश का नेता कैसा हो शरद पवार कैसा हो देश का नेता कैसा हो शरद पवार कैसा हो। आयोगाने जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात जो काही निकाल दिला म्हणजे तो अत्यंत वाईट आणि चिंताजनक आहे। खरं म्हणजे अपेक्षित आम्हाला ते होतंच, पवार साहेबांच्या कार्यकर्त्याला हे अपेक्षित होतंच आहे। परंतु जेवढे सबळ पुरावे पवार साहेबांनी पक्ष काढला, कारण जे काही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भात जे घडलं तेव्हा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे हे हयात नव्हते, परंतु शरद पवार साहेब हयात असताना त्यांचा पक्ष हिसकावून घेतला जाईल असं कधीच कोणाला महाराष्ट्रातल्या जनतेला वाटलं नव्हतं। परंतु काल या केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आणि शरद पवार साहेबांचा पक्ष हा अजित पवारांना दिला, त्यांचं चिन्ह अजित पवारांना दिलं। याचं खरं म्हणजे आमची सर्व जिल्ह्यातील पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्त्याचा जाहीर निषेध करतो। कारण संबंध महाराष्ट्र संबंध देश पाहतोय की आज जो काही कालचा जो काही हा निकाल आहे, हा निकाल केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी हा निकाल त्यांना लिहून दिला आणि तो फक्त निवडणूक आयोगाने डिक्लेअर केला। या ठिकाणी निवडणूक आयोगाला स्वतःची स्वायत्तता राहिली नाही, त्याचे स्वतःचे अधिकार राहिले नाही। म्हणजे आज न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा इथपर्यंत हा संशय निर्माण झालेला आहे। परंतु जे काय झालं, आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काम करायला कार्यकर्त्याला आम्हाला कुठली अडचण नाही, कारण शरद पवार साहेबांचं जे कार्य आहे, जे कर्तृत्व आहे, आज एवढ्या 84 वर्ष वयात सुद्धा ते एवढं काम करतात आणि त्यांची भीती, त्यांची दहशत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला, मोदी शहांना, फडणवीसला वाटते। म्हणून खरा सारा खटाटोप त्यांचा शरद पवार साहेब त्यांना देशामध्ये केंद्रबिंदू दिसतात आणि म्हणून त्यांच्या भोवती त्यांनी फास आवळण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। की तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल, कोणतीही घटना घडते त्याच्यामागे शरद पवार साहेबांचाच हात असल्याचं हे सतत कायम सांगत असतात। परंतु अरे पवार साहेबांनी कर्तृत्व आहे, त्यांनी देशामध्ये राज्यामध्ये जेव्हा काँग्रेसची सरकार असेल अशा प्रकारचं वाईट कधी त्यांनी केलं नाही। या भारतामध्ये जेव्हा ते कृषी मंत्री होते, आज कृषी मंत्री कोण आहे या देशातल्या माणसाला सांगता येत नाही। परंतु जेव्हा शरद पवार साहेब कृषी मंत्री या देशातील झाले त्यावेळी 72,000 कोटीचं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली, अनेक शासनाच्या 100% अनुदानाच्या योजना त्यांनी सुरू केल्या। या देशाला यशवंतराव चव्हाणांच्या नंतर खरा काही वारसा भारताला मिळाला असेल, देशाला, राज्याला मिळाला, तो शरद पवार साहेबांच्या रूपाने मिळाला। परंतु आज हे सगळे विचार मातीत गाडायचे, त्यांनी केलेलं कार्य मातीत गाडायचं आणि या भारतीय जनता पक्षाला स्वतःचा पक्षाची सत्ता राज्यात देशात राहावी म्हणून त्यांनी सर्व कायदे पायदळी तुडवले आहेत। या सकाळी त्यांनी राज्यातल्या जनतेचे प्रश्न काय आहेत, या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न काय, शेतीमालाला भाव मिळत नाही, उद्योग धंदे बंद पडलेत, बेरोजगारी वाढली, तरुणांना नोकऱ्या मिळत नाही, या ठिकाणी आमच्या महिला युवती त्यांना संरक्षण मिळत नाही, अत्यंत वाईट, प्यायला लोकांना पाणी नाही, रस्ते नाहीत, 24 तास वीज मिळत नाही आजपर्यंत, असे अनेक रोजगाराचे, अनेक बेरोजगारीचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत। परंतु या कुठल्याही प्रश्नाकडे लोक, आज हजारो लोक, तरुण लोक या ठिकाणी आत्महत्या करतायत। अनेक प्रश्न राजकारणात या आरक्षणाचे प्रश्न आहेत, आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांनी लोकांमध्ये झुंजी भांडणं लावल्या, जाती धर्मामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला। हजारो कोटी जेव्हा धर्माच्या नावावरती फक्त या ठिकाणी उधळण्याचं काम त्यांनी सुरू केलंय। लोकांना, या देशातल्या लोकांना, राज्यातल्या लोकांना भावनिक करायचा प्रयत्न केला आणि त्याने एकीकडे भावनिक करायचा प्रयत्न लोकांना केलाय, दुसरीकडे लोकशाहीमध्ये जे काही विरोध करतायत, जे लोकांपर्यंत सत्य पोहोचलं पाहिजे, विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी ही सगळी मंडळी करते। आणि कालचा जो काही त्यांनी जो निर्णय या ठिकाणी दिला, अत्यंत वाईट निर्णय दिला, तो निर्णय या देशातल्या, राज्यातल्या जनतेला पचनी पडला नाही। कारण म्हणजे त्यांनी, आता आमच्या मराठीत म्हण आहे की हाताने दगड पायावर पाडून घेतला, अशी परिस्थिती त्यांनी केली आणि त्यांना निश्चितपणाने या ठिकाणी याचे परिणाम भोगावे लागतील। त्यांनी किती पक्ष फोडू देत, त्यांनी किती दुनिया फोडू देत, फक्त या ठिकाणी शरद पवार त्यांना झुकले नाहीत, पवार साहेब त्यांना वाकले नाहीत।
अनेक वेळा त्यांनी पवार साहेबांना प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने हे करण्याचा, परंतु या ठिकाणी शरद पवार साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. रोहितदादा पवारांना ईडीची एकाच दिवशी नोटीस येते, 13 तास त्यांची चौकशी होते. दुसरीकडे जयंत पाटील साहेबांना त्याच दिवशी नोटीस करतात आणि पक्षाची सुनावणी विधान भवनामध्ये ठेवतात. त्या ठिकाणी आमचे खासदार अमोल कोल्हे असतील, जयंत पाटील साहेब असतील, राजेश टोपे साहेब असतील, या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी तिकडे थांबवतात का इकडे रोहितदादा एकाच वेळेला वेगवेगळ्या पातळीवरती आमच्या पवार साहेबांना, आमच्या पवार साहेबांच्या सर्व महाराष्ट्रातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. अडकवून ठेवलंय. हे नेते राज्यात फिरले नाही पाहिजे, त्यांनी प्रचार केला नाही पाहिजे, अशा प्रकारचं त्यांना पक्ष वाढला नाही पाहिजे. आणि त्यांना फक्त भीती आहे ती शरद पवार साहेबांची आहे. त्यांना धनाची संताची जसा पाण्यात लोकांना दिसतो तसं शरद पवार साहेब त्यांना हर ठिकाणी कुठेही त्यांना शरद पवार साहेब दिसतात. परंतु शरद पवार साहेब हे नाव सोपं नाही, हे कार्य सोपं नाही. हे पवार साहेबांचे कार्यकर्ते त्यांना आता या राज्यात आणि देशामध्ये शांत बसू देणार नाही. आणि त्यांचे जे काही मनसुबे चालले सत्तेचे, त्यांना वाटतं सगळा काडेमोडा करून आपण पुन्हा सत्तेवर येऊ, परंतु आता कदापि त्यांना सत्तेपर्यंत ते पोहोचू शकणार नाही. ही आम्ही कार्यकर्ते म्हणून सनी, पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून सनी रान पेटून उठू, राज्य पेटून उठू, राज्यात पेटून उठू आणि देशात सुद्धा पेटून उठणारे कार्यकर्ते आमचे आहेत. ज्वलंतपणा या ठिकाणी झाला, त्यांनी इतकं छेडलंय की आता याचा अंत झालेला आहे. आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, त्यांच्यासोबत असणारे पक्ष यांचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. म्हणून आज या निवडणूक आयोग आणि त्यांच्या पाठीशी असलेली छुपी शक्ती म्हणजे ती भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यासोबत अजित पवार, ही सगळी मंडळी, यांना या देशातली, राज्यातली जनता माफ करणार नाही. ही त्यांना सत्तेत बसण्याची एक शेवटची संधी आहे. त्यांच्या शेवटच्या खुर्च्या आहेत, परंतु या खुर्च्या जनता आता खाली करणार आहे, त्यांना खुर्च्यावरून सत्तेवरून खाली खेचणार आहे. आणि जसं फक्त म्हणजे इटो का जवाब पत्थर से